त्यानंतर 15व्या क्रमांकाला प्राणरोध नावाच्या नरकाचं वर्णन केलं। जो मनुष्य ब्राह्मणादी उच्च वर्णाचे आहेत आणि ते काय करतात, गाढव पाळतात, कुत्रे पाळतात। असं जर गाढव आणि कुत्रे कोणी पाळत असेल आणि शास्त्राला सोडून कोणी पशूंचा काय करीत असेल, वध करीत असेल, तर त्याला प्राणरोध नावाच्या नरकामध्ये जाऊन पडावं लागतं। म्हणून उच्च वर्णाकरता गाढव आणि कुत्र पाळण्याला काय बंधन आहे शास्त्राचं। फक्त आपण शूद्र असतील, क्षत्रिय असतील तर क्षत्रियाला त्यामध्ये अपवाद आहे, शेती करणारी लोक आहेत, परंतु घरामध्ये आपण गाढव आणि कुत्रे पाळली नाही पाहिजेत। कारण कुत्रा पाळणं हे सुद्धा भयंकर काय आहे, वाईट आहे। त्याच्याकडे बरेच अवगुण आहेत कुत्र्याकडे, परंतु आता माणसापेक्षा लोक जास्त कशाला जपायलेत, कुत्र्याला जपायलेत। कुत्र्यालाच बिस्किटं खाऊ घालतात, माणसाला खाऊ घालायची नाहीत पण कुत्र्याला। गाडीत एखाद्या घेणार नाहीत पण गाडी कुणाला, कुत्र्याला गाडी। परंतु उच्च वर्णाच्या लोकांनी काय केलं नाही पाहिजे, कुत्री आणि गाढव नाही पाळली पाहिजे। जर असं कोणी कुत्रे आणि गाढव पाळत असेल तर त्यांना या नरकात जाऊन पडावं लागतं। आणि तिथं काय करावं लागतंय म्हणजे बाणांनी त्याला घायाळ करून टाकतात आणि यमदूत बाण त्याच्या अंगावरती मारतात। अशा पद्धतीने प्राणरोध नावाच्या नरकामध्ये त्याला जाऊन पडावं लागतं।